त्याच्यात सुधारणा केली. ती सुधारणा म्हणजे माझं मराठी बरं आहे असा माझा समज होता, पण त्यांनी सुधारणा जी केली ती कुणाच्याही लक्षात, किमान माझ्या लक्षात आलेलं नाही. कदाचित माझं मराठी खूपच वीक असेल. वकील नसू शकेल असं म्हटलंय. बर. म्हणजे काय? म्हणजे तो नसू शकेल जात काही असणार नाही समजू शकतो, असेल समजू शकतो, पण नसू शकेल म्हणजे नेमकं काय? मग त्याला वकील न्यायची परवानगी आहे, न्यायची परवानगी नाही, काहीही होत नाही. पण नागरिक हे देशाचे मालक आहे. मालक कशासाठी माहिती मागतायत किंवा मालक कोण आहे ते तपासायचा त्यांना अधिकार नाही. तरी तुम्ही काय माहिती आयुक्त म्हणून तिथे वावरताय आणि अशा शिफारशी करतायत. त्यामुळे हे भयानक आहे सगळं. माहिती आयोगाने आता खरं तर स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे सगळ्या आयुक्तांनी. जे जे गेले होते रद्दबंदी करायला त्यांनी राजीनामा दिला पाहिजे खरं तर. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आरटीआय कायदा हा 2012 मध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते चेंजेस करण्यात आलेले आहेत. हे चेंजेस राज्य सरकारने केलेत. त्या कायद्यामध्ये नेमके काय बदल केले, त्यावरून आरटीआयचे कार्यकर्ते जे आहेत त्यांचा काय आक्षेप आहे, हे ह्यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत वरिष्ठ आरटीआय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत. पुण्यावरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आणि वेळ दिल्याबद्दल आभार. पहिला प्रश्न आहे किंवा आपण हे समजून घेऊ की आरटीआय मध्ये सरकारने कोणकोणते चेंजेस केलेले आहेत. पहिली गोष्ट तुम्ही जे म्हणालात की 2012 मध्ये काय झाला तर तो 2003 2005 मध्ये, मध्ये आला. 5 मध्ये. त्यानंतर केंद्राचे नियम आले, राज्याचेही नियम त्याच काळामध्ये आले. त्यानंतर आता राज्य शासनाने काही सुधारणा केल्यात, माहिती अधिकार नियम 2026 या नावाने. बर. तर या ज्या सुधारणा केल्यात ह्या मूळ कायद्याशी विसंगत आहेत. म्हणजे मूळ बर. कायद्यामध्ये समजा व्यक्तिगत माहितीची व्याख्याच नाही, तर ती याच्यामध्ये व्यक्तिगत माहितीची व्याख्या टाकलेली आहे. तसं करता येत नाही. ती परत त्याची व्याप्ती प्रचंड वाढवलेली आहे, जेणेकरून सर्व प्रकारची माहिती नाकारता यावी. कायद्यात माहितीचा अधिकार हा सर्वांना सोपा मिळावा, सहज सुलभ माहिती मिळावी यासाठी फी अत्यल्प ठेवली होती. म्हणजे अर्ज करायला 10 रुपये लागत होते, ते यांनी आता एकदम 30 केलेले आहेत. बरोबर. माहितीचं शुल्क होतं जे 2 रुपये ते आता 5 रुपये केले. अशा अनेक अंगाने ती माहिती वाढवली. प्रथम अपीलाला केंद्रामध्ये काही शुल्क नाही, द्वितीय अपीलाला केंद्रात काही शुल्क नाही. महाराष्ट्रात मात्र ते 100 आणि 150 रुपये असं आहे. बर. या सगळ्याच्या आणि सुरुवातीला त्यांनी माहिती मागण्याचं कारण विचारायचा प्रयत्न केला, पण नंतर आता त्याच्यात सुधारणा केली. आणि याच्यामध्ये आता 15 दिवसापूर्वी आलेल्या कायद्यात 2 वेळा सुधारणा केली. दोन्ही सुधारणा करून सुद्धा त्याच्यामध्ये उणिवा आहेत. म्हणजे आधीच्या नियमामध्ये असं म्हटलं होतं की माहिती मागणार का अपीलार्थी जो आहे त्याला वकील घ्यायची परवानगी नसेल, बर. परंतु सार्वजनिक प्राधिक मात्र कुणाची नेमणूक सुनावणीसाठी करू शकतो. त्याच्यात सुधारणा केली. ती सुधारणा म्हणजे माझं मराठी बरं आहे असा माझा समज होता, पण त्यांनी सुधारणा जी केली ती कुणाच्याही लक्षात, किमान माझ्या लक्षात आलेलं नाही. कदाचित माझं मराठी खूपच वीक असेल. 10 पानांचं शुद्धीपत्र आहे ते. म्हणजे त्याच्या आधीचं काय त्यांचं डिस्कशन होतं ते आहे. आणि वकील नसू शकेल असं म्हटलंय. बर. म्हणजे काय? म्हणजे तो नसू शकेल जात काही असणार नाही समजू शकतो, असेल समजू शकतो, पण नसू शकेल म्हणजे नेमकं काय? मग त्याला वकील न्यायची परवानगी आहे, न्यायची परवानगी नाही, काहीही होत नाही. याचा अर्थ या ज्या सुधारणा केल्यात त्या अत्यंत घाईघाईने, माहितीचा अधिकार अगोदरच सरकारी अधिकारी आणि माहिती आयुक्तांनी त्याची वाट लावलेली आहे. तशात आणखी सुधारणा करून हा कायदा पूर्णपणे मारून टाकण्याची प्रक्रिया चालू झालेली होती. त्याच्यावर आता आम्ही ऑब्जेक्शन घेतलंय. आम्ही माहिती अधिकार कट्ट्याच्या वतीने लीगल नोटीस सुद्धा शासनाला पाठवलेली आहे. बर. दोन प्रमुख म्हणजे मला जे प्रमुख हे बदल वाटतायत किंवा ज्याच्यामध्ये केलेले चेंजेस वाटतात त्याच्यामध्ये हे आहे की एकाच विषयाची तुम्ही एकाच विषयाशी संबंधित तुम्ही माहिती एका वेळी मागू शकता. 2 विषयाशी संबंधित माहिती तुम्ही एकाच वेळी मागू शकत नाही. हा एक त्याच्यामध्ये बदल आहे. तो नेमका बदल काय आहे आणि त्याचा काय परिणाम होईल असं वाटतंय? याचा परिणाम म्हणजे समजा आता माझ्या समोर एक फ्रीज आहे, तर फ्रीज बद्दलची मला माहिती मागवायची असेल, मी उदाहरण म्हणून देतोय, ते काय तसं हो. हो. घ्यायचं नाही. तर त्या म्हणणार कॉम्प्रेसरची माहिती वेगळी मागा, आतल्या काही थंड कसं होतं त्या बटनांची माहिती मागा, ते प्लग कसा लावायचा, गॅस संपला का, या सगळ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे विषय त्यांनी करायचे त्यांच्या डोक्यामध्ये आहे. असं होऊ बर. शकत नाही. एखादा विषय म्हणजे
विजय कुंभारच्या जन्मतारखेच्या दाखल्याबद्दल माहिती असेल तर ती तर एकच विषय असणार. पण ते जन्मदाखल्यात जात लिहिली का, आईचं नाव काय, वडिलांचं नाव काय, या प्रत्येकासाठी जर वेगळा करायचं म्हटलं तर ते प्रॅक्टिकली शक्य नाही आणि सामान्य माणसाला तर शक्यच नाही. याच्यातली बर कायद्यातली सगळ्यात मोठी जी तरतूद आहे, जर माहिती अधिकार कार्यकर्त्याला किंवा माहिती मागणाऱ्याला माहिती मागण्यात काही अडचण आली, लिहिता नीट आलं नाही, तर जनमाहिती अधिकाऱ्याने त्याला सहकार्य करायची तरतूद आहे. बर परंतु संपूर्ण भारतवर्षामध्ये हा सगळ्यात कायदा लागू झाल्यापासून एकाही जनमाहिती अधिकाऱ्याने कुणाला मदत केल्याचं किमान मी ऐकलेलं नाही. बर कायद्यात ही तरतूद आहे की लोकांनी अर्ज करू नये किंवा कमीत कमी करावेत, यासाठी शासनाने स्वतःहून एवढी माहिती जाहीर करायची की लोकांना अर्ज करायची गरजच पडते. बरोबर बरोबर. ते तर केलं जात नाही. ते न करणाऱ्यांना हम्म, काही याच्यामध्ये तरतूद केलेली नाही, म्हणजे हम्म. शिक्षा वगैरे अशी. शिक्षा वगैरे. बर. त्यानंतर दुसरा एक महत्वाचा जो मला वाटतोय बदल त्याच्यामध्ये, की नागरिकत्व सिद्ध करणाऱ्या ओळख पुराव्याची आवश्यकता आणि ते पुरावे जे आहेत ते स्वतः, म्हणजे हा एक मुद्दा आहे की नागरिकत्व सिद्ध करा, म्हणजे ओळख जी आहे ती आपल्याला सिद्ध करावी लागणार, त्याच्यामध्ये नागरिकत्वाचा एक मुद्दा आहे. कसं बघताय? तो मुद्दा अत्यंत चुकीचा आहे. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सुद्धा बऱ्याचदा गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की जी बर माहिती मागणार, कारण नागरिक हे देशाचे मालक आहे. मालक कशासाठी माहिती मागतायत किंवा मालक कोण आहे ते तपासायचा त्यांना हम्म अधिकार नाही. हम्म त्यामुळे कमीत हम्म कमी संपर्काच्या गोष्टी द्याव्यात असं मूळ कायद्यात तरतूद आहे. हम्म त्याच्यामध्ये ओळखपत्राचा कुठे संबंधी नाही. आणि आता तर पासपोर्ट सुद्धा नागरिकत्वाचा पुरावा नाही म्हणतात. मग हम्म आता त्यांनी काही ओळखपत्रासाठी वेगळी लाईन लावायची आहे का? हे असं सगळं जे काही विचित्र करून ठेवलेलं आहे ते अत्यंत धोकादायक आहे. आणि त्याला अण्णा हजारेंनी उपोषणाची हे केलेले आहे. 5 आणि जुलैला. जुलैला करता येते. याच्यात बर सगळ्यात जो घातक मुद्दा आहे तो यातल्या अनेक तरतुदी या माहिती आयुक्तांनी सुचवलेल्या आहेत. बर आणि म्हणजे ते सुचवू शकतात, त्याच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही. पण माहिती आयोगाने स्वतः मूळ कायद्याशी विसंगत तरतुदी सुचवाव्यात आणि त्यानंतर त्याच माहिती आयुक्तांनी अण्णा हजारेंची समजूत काढण्यासाठी, रदबदली करण्यासाठी अण्णा हजारेंकडे जावं. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. कारण माहिती आयोग, माहिती आयुक्त हे स्वतंत्र स्वायत्त आहेत. बरोबर शासनाचे कर्मचारी नाहीत. माहिती आयोग हा निष्पक्ष असला पाहिजे. इथं ते शासनाच्या वतीनं अण्णा हजारांकडे गेले. इथं महाराष्ट्राच्या माहिती आयोगाने आपली स्वायत्तता, स्वातंत्र्य संपवलेलं आहे. ते सरकारचा एक भाग असल्यासारखं वागायला लागलेत. आणि ही या सगळ्यातली मोठी गोष्ट आहे. स्वतः यांनीच सांगावं, माहिती आयुक्ताच्या शिफारस आहे त्याच्यात म्हटलंय की माहिती मागण्याचं कारण विचारावं. अरे तुम्ही हम्म माहिती आयुक्त झालातच कसे? तुम्हाला कायद्याचं बेसिक माहिती नाही, तरी तुम्ही काय माहिती आयुक्त म्हणून तिथे वावरताय आणि अशा शिफारशी करतायत. त्यामुळे हे भयानक आहे सगळं. माहिती आयोगाने आता खरं तर स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे. सगळ्या आयुक्तांनी जे जे गेले होते रदबदली करायला त्यांनी राजीनामा दिला पाहिजे खरं तर. बरोबर. यामध्ये आणखीन दोन गोष्टी मला तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. पहिली गोष्ट आहे की अधिकृत वेबसाईटवर जर ती एखादी माहिती असेल तर ती माहिती तिकडून घ्या, आम्ही तुम्हाला ती माहिती पुरवणार नाही, अशा पद्धतीचा एक बदल आहे. आणि दुसरा महत्वाचा म्हणजे सार्वजनिक हित सिद्ध करण्याची जबाबदारी ही त्या आरटीआय कार्यकर्त्यावरती टाकलेली आहे. म्हणजे इथं वैयक्तिक माहिती जी आहे ती दिली जाणार नाही आणि तुम्ही ते ही माहिती सार्वजनिक हितासाठी वापरलेली जाईल किंवा ते सार्वजनिक हित त्याच्यातून होईल, ही हे सिद्ध करण्याची जबाबदारी तुमच्यावर टाकलेली आहे. या दोन हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे दोन वेगळ्या गोष्टी आणि ही जबाबदारी पूर्वी जनमाहिती अधिकाऱ्यावर होती. जर कोणाचा त्रयस्थ पक्षीचा माहिती असेल तर मग ते सार्वजनिक हे ते जनमाहिती अधिकाऱ्यांनी जज करायचं आहे. सामान्य बरं. माणूस शिकलेला आहेच असं नाहीये, त्याला बरोबर कायद्याची माहिती नाहीये. जनमाहिती अधिकारी तर कायद्याची माहिती असणारा नेमलेला आहे. त्याच्या हाताखाली हम्म. खूप लोक असतात. म्हणून ती जबाबदारी त्याच्यावर टाकलेली आहे. आणि ते जर सिद्ध करण्यात तो अपयशी ठरला तर त्याला पुढे पेनल्टी असायची. आता सगळ्यातूनच सरकारी कर्मचाऱ्यांची सुटका करायची अशा पद्धतीचे हे नियम केलेले आहेत. दुसरा मुद्दा कुठला म्हणालात? दुसरा मुद्दा म्हणजे ऑलरेडी वेबसाईट वरती जर एखादी माहिती असेल तर ती माहिती दिली जाणार नाही. ते पण चुकीचं आहे. कारण जर एखादी माहिती अधिकारात मागितलेली माहिती जर वापरायची असेल तर त्याला अधिकृत सही शिक्का हा लागतोच लागतो. उद्या कुठल्याही बरोबर वेबसाईटची म्हणून मी जर माहिती दिली तर कुठलंही कोर्ट किंवा काय स्वतः ते अधिकारी सुद्धा ऍक्सेप्ट करणार नाहीत. मग त्यासाठी बरोबर खूप मोठी यंत्रणा लागेल. पण ती यंत्रणा पण नाहीये. आणि जी माहिती आहे त्याची कॉपी काढून द्यायला हरकत काय? त्याचे ₹2 तर तुम्ही घेणारच आहात.
हम्म, मग जी हम्म. माहिती आहे ती देणार नाहीला अर्थ काय? आणि दुसरी गोष्ट, आता वेबसाईटमध्ये इतक्या गोष्टी येतात की एक समान, म्हणजे राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनासारख्या दिसणाऱ्या 50 वेबसाईट आता अस्तित्वात आहेत. बरोबर. लोकांनी ते ऑथेंटिक मानायची कशी? मानायची कशी? त्याला बरोबर. कोणाची तरी सही शिक्का हे लागतो. हम्म. म्हणून त्या प्राधिकरणाने दिलेली माहिती म्हणून ती अधिकृत माहिती ठरते. आणि ज्यांना ती वापरायची नाही ते तर माहिती वाचून गप्प बसतील ना, परंतु जी वापरायची आहे त्यांनी काय करायचं? त्यांनी गप्प बरोबर. बसायचं का? लक्ष द्यायचं नाही का? तर एकूणच हे सगळं आहे, हे एक मूळ कायद्याशी आणि मूळ तरतुदीशी आणि मूळ माहितीचा अधिकार आणण्याच्या जे काही उद्देश होता त्याच्याशी फारकत घेणार आहे. बरं. मग आता पुढे काय? आता अण्णा हजारे यांनी 5 जुलैला आंदोलन करणार म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे एका बाजूला माहिती मिळवण्यासाठी एक मोठा संघर्ष करावा लागला, की आपल्याला माहिती मिळाली पाहिजे आणि हा कायदा संपूर्ण देशभरामध्ये, राज्यभरामध्ये लागू झाला. आता माहिती लपवण्याचं काम सुरू आहे असं वाटतंय का? हे सगळे प्रकार बघितले तर? नुसती लपवण्याचे काम सुरू नाही, ते तर अनेक वर्ष झालं चालू आहे आणि बरं. त्यांना माहिती आयुक्तांची साथ मिळते. हे कायदा मारण्याचं काम चालू झालेलं आहे. कायदा संपूर्ण संपवण्याचं काम चालू झालंय. म्हणजे फक्त त्याला मारलं आहे असं दाखवत नाही, घोषित अजून तर केलेलं नाही. फक्त ते पोपट मेलेला आहे असं सांगायचं नाही त्यांना, एवढंच. परंतु त्यांनी तो पोपट मारून टाकलेला आहे. मारून टाकण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. त्याला आता बरं. अण्णांनी उपोषणाचा इशारा दिलाय. आम्ही कोर्टात जायचं नोटीस दिलेली आहे. ते बर, आता परंतु सगळेजण हे आपापल्या. हे सगळं लिमिटेड होतंय असं वाटत नाही का? म्हणजे तुम्ही आरटीआय कार्यकर्ते म्हणून काम करताय, जी माहिती तुम्ही काढताय ती स्वतःसाठी, स्वतःचा इगो सॅटिस्फाईड करण्यासाठी किंवा स्वतःचं काय भलं व्हावं यासाठी करत नाहीये. लोकांसाठी, सार्वजनिक हिताच्याच कामासाठी आहे. परंतु समाजातून तसा या गोष्टीला विरोध किंवा तुम्हाला समर्थन मिळतंय असं वाटतंय का? नाही, हे पहा, हे माझं आणि अण्णांचं सुद्धा बोलणं झालं. ते कधी हम्म. कधी अशा समर्थन न मिळण्यामुळं फ्रस्ट्रेशन येतं. परंतु मग हे शेवटी आमचं आम्ही अंगावर घेतलं, हे कोणी आम्हाला सांगायला आलं नाही की हे काम करा म्हणून. बरोबर. त्यामुळे करत राहायचं एवढंच. बाकी त्याला काही समाजातून काय मिळण्याची आता अपेक्षा सुद्धा नाहीये. फक्त निदान कारण म्हणजे मला मला हे म्हणायचं की तुम्ही तुम्ही जे आक्षेप घेतलेले आहेत ते त्याला जर जनसमर्थन मिळालं तर सरकार ते बदल करण्यासाठी त्यामध्ये काही विचार करू शकतं. केवळ तुम्ही नाही, अण्णा सारखे लोक बोलत राहिले तर मग सरकारी दबाव पण येणार नाही सरकारवरती. नाही, पण आम्ही बोलत राहणार. कदाचित लोकांचं समर्थन मिळेल हे आता काही सांगता येत नाहीये. पण बघूया काही दिवसांनी त्याच्यावर काही हे करता येतंय का. त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करणं हे तर आमचं काम आहे, तेवढं आम्ही निश्चितपणे करत राहू. बरं. अण्णांच्या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी आहात का? मग गेलो होतो अण्णांना, परवा आम्ही भेटून सुद्धा आलो ना. आणि माहिती आयोगाची जी भूमिका आहे ती कशी चुकीची भूमिका आहे हे आम्ही अण्णांना सांगितलेलं आहे. परवा माहिती आयोगाचं खरं तर सर्व बाजूने म्हणजे त्यांनी थोडीशी लाज असेल तर त्यांनीच राजीनामा द्यायला हवा. कारण त्यांनी जे काही बरोबर. केलंय, आपली स्वायत्तता गमावली, म्हणजे आता ते सरकारी नोकर असल्यासारखे वागायला लागले. आणि ते यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळेच आम्ही अण्णांना ही सांगितलंय. अण्णा ही आंदोलनावर ठाम आहेत. सगळे तरतुदी आधी मागे घ्याव्यात आणि त्यानंतर मग पुढच्या चर्चेचं काय ते बघू, असं अण्णांनी निदान आम्हाला तरी सांगितलंय. पाहूया आता काय होतंय ते. धन्यवाद सर. 5 तारखेच्या आंदोलनाकडे आपलं सर्वांचं लक्ष आहे आणि त्या आंदोलनानंतर सरकार त्याची किती दखल घेत आहे, अण्णांचे किंवा तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत, जे आक्षेप घेतलेले आहेत, त्यामध्ये काय सुधारणा करताय का, हे नक्कीच पाहण्यासारखं आहे. तुर्तास आपण इथेच थांबूयात. कुंभार सर, तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल आभार. धन्यवाद.